चालत आवरलं का तुझं? हो होतं चालं बघा. चल. अक्का, मला सूर्याचं लई कौतुक वाटतंय. सूर्यानं भाग्यासाठी जे केलंय की नाही ते एखाद्या आईनं सुद्धा तिच्या लेकीसाठी केलं नसेल. खरं आहे ग तुझं. म्हणजे बघ की, सूर्यानं कधी बी त्याच्या बहिणीनं आईची कमतरता भासू दिली नाही. पण आज भाग्यासाठी तो जे काही करतोय ना ते बघून त्याच्याबद्दलचा आदर लई वाढलाय माझ्या मनात. म्हणजे मला सांग की, गावाकडे हे असले सोहळे कोण करतंय का? होय. पण त्यानं केला. म्हणजे कसं होतंय, आधी पोरगी वयात आली म्हणल्यावरती आईच भांबावून जाते. काय करू कसं करू असं होऊन जातंय तिला. मग काहीतरी करून हे सगळं का होतंय, कशासाठी होतंय हे त्या पोरीला समजावून सांगायचं आणि 4 दिवस तिला बाजूला बसवायचं, एवढंच. अक्का, आपल्या वेळेस तर कसं असायचं ना, एखाद्या पोरीला पाळी आली की तिला लांब बसवायचे. तिला कोणाशी बोलू देत नव्हते का तिला कशाला हातही लावू देत नव्हते. आणि तिला काय झालंय म्हणून विचारलं की म्हणायचे कावळा शिवलाय. अगं तुला माहित आहे का, मी लहान होते ना तेव्हा मला असं वाटायचं, यो कावळा मोठ्या पोरीसनेच का बरं शिवतो, मला का नाही शिवत. मग जरा मोठे झाले तेव्हा कळलं हे कावळा शिवणं म्हणजे नेमकी काय भानगड आहे. अक्का, तुम्हाला खरं सांगू का, मला पण असंच झालं होतं बघा. मला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली ना तेव्हा मला असं वाटलं, अयो आपल्याला काय झालंय, आपण आता मरतोय की काय. पण खरं काय ते कळल्यावर असं वाटलं, बाईच्याच वाट्याला का हो हे सगळं. मग हळूहळू कळत गेलं, बाईच्या वाट्याला देवानं ही किती सुंदर गोष्ट दिल्या. खरं आहे तुझं. बरं अक्का, माझं झालंय सगळं आवरून. तुम्ही मालकासने सांगितलं का आपण जाणार आहे ती? एक आईचा आईचा एक ताईचा. काय मी सांगू काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. आमच्या भाग्य नावाच्या सुरवंटाचं आज फुलपाखरू झाले. महिन्याचा हिशोब लागल्यावर पण जेवढी खुश होत नाही ना त्याच्यापेक्षा 1000 पटीने आज मी खुश झाली. आपली भागू आता लहान नाही राहिली. आता मी तिला कोणतं काम सांगितलं ना तर दादा माझ्यावर ओरडू पण शकणार नाही. माझं एवढंस पळते. अगं झालं तिथे हळू. भाग्या, तुला काही बोलायचंय का? मी काय बोलू, जगातल्या प्रत्येक बाईला या सगळ्यातनं जावं लागतं असं मला काल कळालं. पण मग मला हे पण कळालं की काल दादर जो प्रसंग आलेला ना त्यातनं मात्र प्रत्येक पुरुषाला नाही जावं लागत. पुरुषाला माहित असतं की मुलीला लहान आल्यावर तिला समजून सांगायला तिची आई असते. पण आमच्यापाशी आमची आई नाही, आमच्यापाशी आमचा दादा आहे आणि तोच आमची आई आहे. सगळे कालपासून म्हणतात की अशा प्रसंगांच्या वेळी पोरीजवळ तिची आई पाहिजे. पण मी म्हणन की प्रत्येक पोरीला दादासारखा भाऊ पाहिजे. दादा, तुझ्यासारखा भाऊ असेल ना तर जगातली कुठलीच पोरगी अशा प्रसंगांना घाबरणार नाही. मला काल काय होत होतं हे सांगणं तुझ्यासाठी सोपं नव्हतं, पण तरी तू किती सगळं छान समजून सांगितलं. काही घाबरले होते, काय सुचत नव्हतं. असं वाटत होतं हे सगळं काय, हे सगळं किती घाण आहे.
पण तू त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवलंस. तू ही जगातली किती सुंदर गोष्ट आहे ना हे समजवलं. दादा, तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यातलं हे बालपण किती भारी आहे ना हे कळालं. का नको म्हणतो मी, जगाला बी कळू दे की भाग्या तुझी रक्ताची बहीण नसताना बी तू तिच्यावर किती प्रेम करतोस ते. दादा, भाग्य, काय झालं? नशीब भाग्यानं काय ऐकलं नाही. पाणी राहू दे. राजू, ह्याला काहीतरी गोड खायला घाल. चल. कुणाची बाजार कधी कशी कुठं मारायची हे डॅडींकडनं शिकायला पाहिजे. उगाच काय एवढी वर्ष राज्य केलंय गावावर डॅडीनी. दादा, काय झालं? आणि डॅडींना काय एवढं वाईट वाटतंय? काय बोलले का ते? म्हणजे तू काहीच ऐकलं नाही ना? नाही का? काय झालं? नाही, काय नाही झालं. ते आईचा विषय निघाला होता ना तेव्हा त्यांना वाईट वाटलं. तू नको विचार करू त्याचा. हा भाग्य, तू माझ्यापासून कधीच लांब जायचं नाही.